मेड इन पाकिस्तान ब्युटी प्रोडक्ट्स प्रकरणात आता FDA ची एंट्री झालेली आहे। FDA कडून या सर्व ब्युटी प्रोडक्ट्सची तपासणी होणार आहे। प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी कोणकोणते घटक वापरण्यात आले आहेत याचा FDA कडून तपास केला जाणार आहे। विषारी पदार्थ वापरण्यात आले आहेत का याचाही तपास होणार आहे। संबंधित माल हा पाकिस्तानातून आला आहे का याचाही तपास सुरू झालेला आहे। सर, क्रॉफिट मार्केट परिसरामध्ये पाकिस्तानी काही क्रीम्स वगैरेवरती आपण छापा टाकलेला आहे। पाकिस्तानवरून या क्रीम येत होत्या का? नेमकी ही कारवाई काय आहे? MRA पोलीस स्टेशन अंतर्गत क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक गोडाऊनवर आम्ही गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला होता आणि त्या आधारे MRA पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये BNS चे कलम 123, 318(2) तसेच औषधी द्रव्य सौंदर्य प्रसाधन अधिनियम याचे कलम 18C, 27 तसेच विदेशी व्यापार अधिनियम याचे कलमांतर्गत गुन्हा MRA पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे आणि याच्यामध्ये टोटल एक 12 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून आम्ही जप्त केलेला आहे। या मुद्देमालमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी क्रीम्स, सोप, सिरम अशा प्रकारच्या वेगवेगळ्या। त्याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संकेत, खाद्यपदार्थानंतर FDA ने आता ब्युटी प्रोडक्ट्सला टार्गेट केलेलं आहे, काय अधिकची अपडेट आहे? प्रतीक्षा, आपण जर पाहिलं तर ही कारवाई जी आहे ती MRA पोलीस स्टेशनने केलेली आहे आणि कुठे केली तर क्रॉफर्ड मार्केटमध्ये अनीस चेंबर नावाची एक इमारत आहे। त्या इमारतीमध्ये एक गाळा आहे आणि त्या गाळ्यामध्ये खरं तर MRA पोलीस स्टेशनने ही कारवाई केलेली आहे। त्यांना एक माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी जवळपास 12 लाखांचा, आधी 4.5-5 लाखांचा, नंतर 7-7.25 लाखांचा माल जो आहे तो जप्त केलेला आहे। जो माल त्यांनी जप्त केला ही त्या मालाची खरं तर यादी आहे। जवळपास 30 विविध जे आहेत ते कन्साइनमेंट्स जे आहेत त्या जप्त केलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये नेमकं काय ते ब्युटी प्रोडक्ट्स आहेत, म्हणजेच एका क्रीमचं नाव आरजू ब्युटी क्रीम आहे, निसा ब्युटी क्रीम आहे, स्टिलमन्स पेट्रोलियम जेली आहे, झलक किंवा फैजिया सिरम नावाच्या देखील या सगळ्या ज्या आहेत त्या क्रीम्स इथे आहेत। हे सगळे एकंदरीत काय तर ब्युटी प्रोडक्ट्स आहेत। 2 शीट्स आहेत कारण की 2 आरोपींकडून या ज्या क्रीम्स आहेत त्या जमा करण्यात आल्या। एका आरोपीकडून 7 लाखाचा माल तर दुसऱ्या आरोपीकडून जवळपास 4.5 लाखांचा माल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये इशू काय? इशू आता याच्यामध्ये आहे की या जितक्या क्रीम्स आहेत किंवा सिरम आहे किंवा हे प्रोडक्ट्स आहेत या प्रोडक्ट्सवरती मेड इन पाकिस्तानचा स्टॅम्प होता। आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानासोबत ट्रेड जो आहे भारताचा संपूर्ण बंद आहे। त्याच्यामुळे नेमकं या क्रीम्स आल्या कुठून याचा तपास आता जे आहे ते पोलीस करतायत। पाकिस्तानातून आल्या का, पाकिस्तानातून जर आला असेल तर कोणत्या मार्गाने आल्या त्या याचा तपास सुरू आहे। जर पाकिस्तानातून आल्या नसतील आणि भारतातच जर अशा क्रीम्स बनवण्यात आल्या असतील आणि त्याच्यावरती मेड इन पाकिस्तानचा स्टॅम्प लावला असेल तर ते नेमकं कशासाठी सुरू आहे याचा देखील तपास आता पोलीस घेतात। खरं तर हे जे गोडाऊन होतं तिथून पोलिसांना आता अशी माहिती मिळाली की एक पायधुनीमध्ये एक मोठं गोडाऊन आहे आणि तिथून हा माल जो आहे तो मागवण्यात आला होता। तर सध्या त्या अनुषंगाने तपास सुरू आहे की नेमकं हा माल आला कुठून आहे आणि हा फक्त इतकाच माल आला की याच्यासोबत आणखी काही आलेलं आहे हे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे FDA आता या संपूर्ण मालाची जी आहे ती हा माल ताब्यात घेणार आहे कारण की याच्यामध्ये काही विषारी घटक आहेत का, कारण की हा माल किंवा ब्युटी प्रोडक्ट जे असतात ते मल्टिपल इन्ग्रेडियंट्सपासून ब्युटी प्रोडक्ट्स बनतात। त्याच्यामुळे काही विषारी घटक आहेत का ते शोधण्यासाठी आता FDA या मालाचा जो आहे तो ताबा किंवा किमान सॅम्पल तरी आज MRA पोलिसांच्या ताब्यातून घेणार आहे। महत्त्वाचं ठरणार आहे की FDA आता काय ऍक्शन घेते। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतील गिरगाव चौपाटीवरही कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र दिसून येत आहे। मुसळधार पाऊस आणि भरतीच्या लाटांमुळे समुद्रातील कचरा किनाऱ्यावर येऊन साचलाय। त्यामुळे चौपाटीच्या स्वच्छतेचं मोठं आव्हान पालिकेसमोर उभं ठाकलंय। गिरगाव चौपाटीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी यांनी। श्रीकृष्ण, काय सांगशील आता? आत्ताची अपडेट आहे की गिरगाव चौपाटीवर कचऱ्याचा ढीग साचलेला आहे, काय कारण आहेत याची, काय अधिकची अपडेट आहे? अगदी जुलै महिन्याच्या सुरुवातीला अगदी 1000हून अधिक मिलीमीटर जो आहे तो पाऊस पडला। त्यामुळे अगदी नाल्याकडचा कचरा असेल, सर्वच कचरा म्हणजेच नैसर्गिक जलवाहिन्यांमधील तरंगणारा कचरा, त्याचबरोबर जी लहान नाले आहेत त्यातील संपूर्ण कचरा, तरंगणारा कचरा हा अरबी समुद्रात वाहून गेल्यामुळे या समुद्र किनारा म्हणजे अगदी जुहू किनाऱ्यावरती देखील मोठ्या प्रमाणात 350हून अधिक मीटर हेक्टर टन जो आहे तो कचरा आपल्याला पाहायला मिळाला। आणि मी सध्या याच गिरगाव चौपाटीच्या याच समुद्र किनारी आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये
मोठ्या प्रमाणात बॉटल्स देखील आहेत, बॉटल्स असतील, पिशव्या असतील, नारळच असतील, त्याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या देखील मोठ्या प्रमाणात आणि काही खाद्यपदार्थांचे रॅपर म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या ह्या सर्वच आपल्याला या समुद्रकिनारी आलेलं पाहायला मिळतं. अगदी 2 सत्रात जे आहे ते बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून म्हणजे अगदी सकाळच्या सत्रात त्याचबरोबर संध्याकाळच्या सत्रात संपूर्ण समुद्र किनारपट्टीचा जो कचरा जो आहे तो काढण्यात येतो. परंतु पाहायला गेलं तर कुठेतरी मानवानेच देखील हा कचरा केलेला आहे. तोच समुद्रकिनारी येताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी समुद्राच्या उंच उंच लाटा देखील जे आहे ते येताना येत आहेत. त्यामुळे हा संपूर्ण कचरा पुन्हा एकदा किनारपट्टीवरती येताना पाहायला मिळतो. पण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर 350 मेट्रिक टन जो कचरा जो आहे तो जुहूच्या चौपाटीच्या किनारपट्टीवरती पाहायला मिळाला, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात देखील आला. परंतु हा लाटांमुळे येणारा हा संपूर्ण कचरा निश्चितच आपण पाहू किनारपट्टीवरती येतो. शकतो श्रीकृष्ण की कशा प्रकारे गिरगाव चौपाटीवर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी दिसतोय. याबद्दलची अधिक अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.